नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता टाईपकास्टिंग आतापर्यंत 1.3.6 एकदम प्रॉपर वेमध्ये शिकून आलेलो आहे. ठीक आहे, 1.3.6च्या अगोदरचे सगळे कन्सेप्ट शिकून आलेले आहे प्रॉपर वेमध्ये. आता स्टुडंट्स इथं काय समजून घ्यायचं आहे, टाईपकास्टिंग म्हणजे काय, सिम्पल लॉजिक आहे. कन्वर्टिंग फ्रॉम वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाइप. ठीक आहे, अनदर डेटा टाइप कन्वर्जन आहे. ठीक आहे, अनदर डेटा टाइप कन्वर्जन आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे करू शकतो, इम्प्लिसिट करू शकतो आणि एक्सप्लिसिट करू शकतो. ठीक आहे, एक्सप्लिसिट करू शकतो. एक्सप्लिसिटचा अर्थ काय म्हणजे काय की एक्सप्लिसिटमध्ये आपल्याला मॅन्युअली कन्वर्जन करावं लागते. काय करावं लागतं, मॅन्युअली कन्वर्जन करावं लागतं. आणि इम्प्लिसिटमध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला ऑटोमॅटिकली इम्प्लिसिटमध्ये कन्वर्जन करावं लागतं. ठीक आहे, त्याचे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. मॅन्युअलमध्ये आपल्याला काय करावं लागतं की स्वतः त्याला चेंज करावं लागतं, बट इम्प्लिसिटमध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला तिथं चेंज करावं लागतं ते. मग फॉर एक्झाम्पल जर का मला कन्वर्जन करायचं असेल फ्रॉम वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप, तर मी काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल INT मधून फ्लोटला कन्वर्ट करू शकतो किंवा फ्लोटमधून FLOAT फ्लोटमधून INT मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याचे प्रकार आहेत. ठीक आहे, INT टू फ्लोट, फ्लोट टू INT, त्याच्यानंतर बुलियन टू, ठीक आहे, कॅर, ओके, काहीही चेंज करू शकतो. ठीक आहे, कॅर टू स्ट्रिंग. मग हे आपल्याला कोण हेल्प करते, C++ची ही कन्सेप्ट जी आहे टाईपकास्टिंगची ती आपल्याला हेल्प करत आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, हेल्प्स इन कम्पॅटेबिलिटी बिटवीन टाइप्स, अवॉइड्स अनवॉन्टेड कंपायलर वॉर्निंग्स. म्हणजे काय, आणि ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्टुडंट्स काय लक्षात घ्यायचे की यूज टाईप बिफोर व्हॅल्यू और यूज C++. म्हणजे काय, टाईप बिफोर व्हॅल्यू. इथं आपल्याला काय करायचं आहे, टाईप बिफोर व्हॅल्यू हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम युझिंग नेम स्पेस std INT मेन डबल पाय इज इक्वल टू 3.14159. हे काय झालं, डेसिमल झालं. ठीक आहे, डेसिमलची व्हॅल्यू येतं. त्यानंतर INT x इज इक्वल टू INT पाय म्हणजे काय, इथं काय स्टुडंट्स कन्वर्ट झालं. INT x पायची जी व्हॅल्यू आहे ना, ती पायची व्हॅल्यू जी 3.1459 होती ती कन्वर्ट झाली आणि ती x इज इक्वल टू INT पायमध्ये स्टोअर झाली. आणि आफ्टर टाईपकास्टिंग त्याच 3.14ची व्हॅल्यू आता फक्त आणि फक्त 3 राहिलेली आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, या कोडला समजून घेऊ. ठीक आहे, परत एकदा आपण समजून घेऊ. इथं कोडमध्ये काय चेंजेस झालेले आहेत आणि कसं एक्झिक्यूट करायचं टाईपकास्टिंग मधलं. ठीक आहे, मग त्याचे दोन प्रकार आहेत, इम्प्लिसिट आहे, एक्सप्लिसिट आहे. ठीक आहे, दोन्ही बघून घेऊ. हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम युझिंग नेम स्पेस std INT मेन. ठीक आहे, त्यानंतर INT x इज इक्वल टू 5. INT x इज इक्वल टू 5 म्हणजे काय, INT x मध्ये इंटिजरची व्हॅल्यू आपण इथं स्टोअर केली. आता फ्लोटमध्ये काय केलं आपण, त्याच फ्लोटमध्ये दुसऱ्या फ्लोटमध्ये डेसिमल व्हॅल्यू स्टोअर केली. ठीक आहे, 4.5. आता फ्लोट रिझल्ट म्हणजे काय, हा दुसरा व्हेरिएबल बनवला, त्याच्यामध्ये आपला कॅल्क्युलेशन चालू आहे x + y आणि इथं आपलं काय होणार आहे, आता इम्प्लिसिट टाईपकास्टिंग होणार आहे. ठीक आहे, तर तो अशा कसं होणार आहे, INT x जो आहे ऑटोमॅटिकली कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, टू फ्लोट. ठीक आहे, हे ऑटोमॅटिकली कन्वर्जन त्याचं होणार आहे. ठीक आहे, ते झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्यायचं की आता ऑटोमॅटिकली कन्वर्ट होणार, तर आपल्याला काय करायचं, फक्त प्रिंट करायचं. मग काय होईल, 5 + 4.5 मी सांगेल पुढं ड्राय रन केल्यानंतर कसं होणार आहे. ठीक आहे, रिझल्ट विल बी इक्वल टू रिझल्ट. ठीक आहे, आणि ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, \n आणि रिटर्न 0. ठीक आहे, आता काय झालंय मी तुम्हाला सांगतो, एक्झिक्युशन झाल्यानंतर सांगतो काय आपण कसं एक्झिक्युशन केलं याचं.
सक्सेसफुली एक्झिक्युटेड अँड द रिझल्ट विल बी 9.5. आता ह्याची जी व्हॅल्यू आहे ती डेसिमलमध्ये कशी आली ती आपण समजून घेऊ ड्राय रन करून. स्टुडंट्स खूप सोपं आहे. आता जर का तुमचा WP सेकंड इयरला परफेक्ट झाला तर नंतर पुढे जाऊन प्रोग्रामिंग लँग्वेजेस परफेक्ट होतील. आता हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 5 आहे आणि वायची व्हॅल्यू इक्वल टू 4.5 आहे, ठीक आहे, ही एकच कन्सेप्ट राईट ह्यामध्ये. आणि रिझल्ट काय होतोय 5 + 4.5 होतोय. सो जेव्हा आपण इम्प्लिसिट टाईप कास्टिंग करतोय, जेव्हा जे पण काय कॅल्क्युलेशन होतंय आणि इथं आपण फ्लोटला डेटा टाईप काय दिलाय रिझल्टला डेटा टाईप काय दिलाय फ्लोट. तर रिझल्टचा डेटा टाईप फ्लोट आहे, म्हणजे ज्याचं पण कॅल्क्युलेशन जे येणार आहे ते डेसिमलमध्येच येणार आहे, कारण इथं आपण डेटा टाईप रिझल्टचा पूर्ण डेटा टाईप हा दिला आहे. म्हणजे जर का ह्याची जी काय व्हॅल्यू असेल, तर मला माहीत नाही ह्याची व्हॅल्यू काय आहे 5 + 4.5 बट ती जी व्हॅल्यू असेल ती डेसिमलमध्येच यायला पाहिजे. सो मध्ये कशी येईल मग 5 + 4 9.5, ठीक आहे. तर जे 9.5 आहे ना स्टुडंट्स, ती डेसिमलमध्येच यायला पाहिजे, ठीक आहे, कारण आपण फ्लोट त्याला ऑलरेडी डेटा टाईप दिलेला आहे, ठीक आहे. हे कन्सेप्ट इझी आहे, अवघड नाही आहे, ठीक आहे. आता आपण काय करू, आता आपण एक काम करू, आता काय करू, एक्सप्लिसिट वाला समजून घेऊ. जे एक्सप्लिसिट मध्ये मॅन्युअली होतं टाईप कास्टिंग, #include IOStream युजिंग नेमस्पेस std. तर हे दोन्ही लाईन तुम्हाला माहितीच आहे काय आहेत ते, ठीक आहे. int मेन प्रॉपर int मेन मध्ये आपल्याला मेन फंक्शन मध्ये काय करायचं आहे, फ्लोट पायची व्हॅल्यू इक्वल टू 3.14, ठीक आहे, काढले फ्लोट पाय. int अप्रॉक्सिमेट म्हणजे काय, जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे int पायची किती आहे 3, ठीक आहे, त्यामध्ये त्याला कन्वर्ट करा. हे मॅन्युअली आहे, ठीक आहे, मॅन्युअली की आपल्याला इथं टाईप इंडिकेट करावं लागतोय पायच्या बाजूला की int मध्ये कन्वर्ट कर रे बाबा, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय मॅन्युअली कन्वर्ट होत आहे, ठीक आहे स्टुडंट्स, फ्रॉम फ्लोट टू int, ठीक आहे, मॅन्युअली कन्वर्ट होतंय फ्रॉम फ्लोट टू int. आता जे Cout मध्ये काय करणार आहोत, पहिलं जे रिअल वाले ओरिजिनल पाय व्हॅल्यू इज, ठीक आहे, ओरिजिनल पाय व्हॅल्यू इज, त्याच्यानंतर पाय, मग \n, ठीक आहे, त्याच्यानंतर Cout आफ्टर टाईप कास्टिंग इज पाय, त्यानंतर काय करायचं आपल्याला अप्रॉक्सची व्हॅल्यू ठेवायची, राईट, का कारण त्यामध्ये आपण स्टोअर केले \n, ठीक आहे, हे दोन व्हॅल्यूज आणि रिटर्न 0, ठीक आहे. आता काय झालंय की आपण इथं मॅन्युअली कन्वर्ट केले, काय ओरिजिनल व्हॅल्यू होती डेसिमलमध्ये आणि जी टाईप कास्टिंगची जी व्हॅल्यू आहे मॅन्युअल टाईप कास्टिंगची जी व्हॅल्यू आहे आफ्टर मॅन्युअली टाईप कास्टिंग इज, मग त्याची व्हॅल्यू काय येईल ते आता आपण बघून घेऊ, ठीक आहे. ओके, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आपली थोडीशी, तर सिंगल AP आहे, ठीक आहे. ओके, अगेन स्पेलिंग मिस्टेक आहे, अप्रॉक्स EPP असायला पाहिजे, बट वरती स्पेलिंग मिस्टेक झाली, सॉरी, ठीक आहे. सक्सेसफुली एक्झिक्युटेड झालंय. ओरिजिनल व्हॅल्यू जी आहे पायची व्हॅल्यू जी आहे 3.14 आहे आणि आफ्टर मॅन्युअली टाईप कास्टिंग स्टुडंट्स आपली जी व्हॅल्यू आहे ती 3 आलेली आहे. आता इथं काय केलं, इथं सिम्पल ड्राय रन करून बघू कोडला, ठीक आहे.
ड्राय रन करणं गरजेचं, कारण आपण एक्झिक्युशन लॉजिक काय वापरले ते पण इम्पॉर्टंट, राईट, ते पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ओरिजिनल व्हॅल्यू काय होती पायची व्हॅल्यू होती 3.14. आता मी काय केलं आहे की इंटिजर घेतलं आहे, डेटा टाईप घेतला आहे INT आणि व्हेरिएबल कुठला स्टोअर केलं आहे APP अप्रॉक्स. ठीक आहे. आणि काय म्हणतोय ह्याच्यामध्ये की ह्याला म्हणतोय की अरे ही अप्रॉक्सिमेट हा तर इंटिजर राहणारच आहे, बट ह्याच्यामधली जी व्हॅल्यू आहे ती मॅन्युअली कन्वर्ट करा ह्याच्यामध्ये, कशामध्ये, आपलं इंटिजरमध्ये. ठीक आहे. मॅन्युअली आपल्याला INT पाय जी आहे ते मॅन्युअली इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे काय, पायमध्ये जी व्हॅल्यू आहे 3.14 ती आता INT मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. मग ह्याचे जे डेसिमल्स गेले ते गेले आणि फक्त 3 राहणार आहे. ओके. बाहेरून पण तो करेक्ट राहणार आहे आणि जो पायची व्हॅल्यू आहे ती पण इक्वल टू अप्रॉक्सिमेट राहणार आहे. सो INT पाय जो राहणार आहे तो इक्वल टू 3 राहणार आहे. म्हणजे पायची जी व्हॅल्यू आहे स्टुडंट्स ती, म्हणजे अप्रॉक्सिमेट आणि आपला जो पाय आहे तो सेम राहणार आहे. इकडं पण 3 राहणार आहे आणि इकडं पण 3 राहणार आहे, इक्वल टू राहणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, हे क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं स्पेशल ऑपरेटर्स जे आहेत. ठीक आहे. 1.4 तो 1.3 आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे, 1.3.6. ठीक आहे स्टुडंट्स, चांगले आपले लेक्चर्स चालू आहेत. स्टुडंट्स आपले मेगा ऑनलाईन क्लासेस पण सुरू झालेत. ज्या स्टुडंटला एनरोल करायचं आहे त्यांनी पर्सनली मला मेसेज करू शकता. आपल्या क्लासेसमध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ असू दे, त्यानंतर डेटा स्ट्रक्चर युजिंग C असू दे, त्याच्यानंतर DMS असू दे, हे आपण असलेले मेन सब्जेक्ट जे आहेत C C++चे, त्याच्यानंतर कॉम्प्युटर ब्रांचचे मेन, त्याच्यानंतर AIML ब्रांचचे जे सब्जेक्ट्स आहेत DSP वगैरे, तर ते पण आपण कवर करतोय मुलांचे. ठीक आहे स्टुडंट्स, तर फीजचं जे काय आहे स्ट्रक्चर वगैरे ते सगळं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे भेटून जाईल. सो तो ग्रुप आपल्याला जॉईन करायचा. ठीक आहे. आणि मला पर्सनली 8261884261 या नंबरवरती मेसेज करायचे आणि तुम्हाला काहीही डाऊट असेल पर्सनली मला तुम्ही फोन करू शकता. ॲडमिशन्स लिमिटेड आहे, आपले क्लासेस सुरू झाले सेकंड इयरचे. ठीक आहे. सो जॉईन फास्ट, लिमिटेड सीट्स आहेत स्टुडंट्स. तुमचा इथं फायदा होणार आहे, तुमचा इथं स्कोर होणार आहे फ्रॉम 85 to 95, 75 to 92, 93 इथपर्यंत स्टुडंट्सला आम्ही ट्रेन करतो फॉर दर MSPT एक्झामिनेशन्स. ठीक आहे, प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.